तुम्हाला पेनल्टी दिली जाणार आहे. मॅच स्टार्ट नाउ. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उंच फटका, बॉल जातोय थेट सीमारेषा पार, चौकार. खरंच पहिला बॉलवर एक मोठा प्रहार, घनघाती प्रहार. अभिषेक आमरे आपण बघत असतो दरवर्षी या टुर्नामेंट मध्ये खेळत असतात आणि ही टुर्नामेंट त्यांच्यासाठी लकी असते. मात्र यावर्षी कव्हर्सची प्रॉपर प्रॅक्टिस केली आहे. मी बघत असतो त्यांना कव्हरच्या दिशेने त्यांचे शॉट मात्र आता सुंदर रंगतायत. परत एक सुरेख फटका, क्या बात है. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत मित्रांनो. वरळीचा एक वंडर बॉय अभिषेक आमरे, पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. क्या बात है, कडक. धन्यवाद. आपण बघितलं अभिषेक आमरे 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आणि गिरीराज यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय अभिषेक आमरे यांना. खरोखर अतिशय धडाकेबाज फलंदाजी, पहिल्या 2 बॉलवर उत्तर दिलंय. मी का वरळीचा वंडर बॉय आहे याचं मात्र समीकरण स्पष्ट झालंय. ओ आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, बॉल आहे हवेत. काय होतंय, काय होतंय, आणि चलवात. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं 2 बॉलवर 2 मोठे हल्ले केले, मात्र तिसरा बॉल मिस टाइम स्ट्रोक झाला, बॉल गेला हवेत आणि साईल यांचा उत्कृष्ट झेल. खरंच थोडीशी घाई केली असं वाटतंय, कारण एक मोठा संघ माही 11 चला मॅच लगेच स्टार्ट करायचे. 20 मिनिटं असणार आहेत, याचे लक्षात घ्यायचंय. थँक्यू डीचे. आपण बघितलं एक मोठा गडी बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय आदित्य मांजरेकर, सॉरी मांडेकर, आदित्य मांडेकर. पहिलाच फटका आदित्य बांदेकर यांच्याकडनं, सुंदर असा स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू अखेरीस 1 गडी बाद, धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 14 या आकड्यावर. पहिले 2 फटके मोठे, त्यानंतर एक विकेट गेला. 4थ्या बॉलवर देखील एक चौकार आलाय. मला वाटतं डग आउट मधनं सेट होऊन आलेत आदित्य बांदेकर. परत एक मोठा फटका, बॉल खेळला हवेत. काय होतंय, सुरेख फटका होता, बॉल हवेत होता, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय यशस्वी. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16 या आकड्यावर. अतिशय उत्कृष्ट अशी मैदानाची रचना आपल्याला बघायला मिळते. 3 साइडला बाउंड्री आहे आणि उत्कृष्ट वापर करताना बांदेकर दादा. गोलंदाजी मार्कवर मोहित सज्ज. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र वाईट यॉर्कर आणि सक्सेसफुल. शेवटचा डॉट चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता करतोय. एका षटकाखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर.
एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. अरे डीजे नको त्यावेळी वाजवता त्याच्या आईला. रुकना चाहिए. चला घाई करायची आहे थोडी. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय जिमी नाटेकर. स्ट्राईकवर असणार आहे आता मात्र कौस्तुभ साने. आणि तब्बल 1 ओव्हर नंतर कौस्तुभ साने यांना स्ट्राईक मिळाले, म्हणजेच विकेटची जाच पडताळणी नक्कीच केली असावी. बघूया. कौस्तुभ साने वरळीतील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. मला वाटतं नगरसेवक महापौर चषकात फायनल मॅच मध्ये कौस्तुभ साने यांनी अतिशय धडाकेबाज फलंदाजी करून वरळी विभागातील संघाला मात्र जिंकवून दिलेलं. आज मात्र आपल्या संघाला गरज आहे. माही 11 या संघाकडनं खेळताना कौस्तुभ साने स्ट्राईक ऑन द पॅट. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. सुरेख थ्रो देखील केलाय. मात्र 1 धाव पूर्ण. धाव संख्येत 1 निभर. धावा जाऊन पोहोचतायत 17 या आकड्यावर. सुरेख चेंडू आता मात्र वेगवान चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली 20. 4 चेंडू अखेरीस. आणि आता मात्र मैदानात सिंगल डबलचा देखील खेळ आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, प्रत्येक वेळी चौकार षटकार तितका गरजेचा नसतो. गोलंदाजाला बघून आणि त्याच्या समोर चेंडू असण्यावर मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागते. सुरेख फटका. आता बॉल हवेत आहे. काय होत आहे आणि झेलबाद. कौस्तुभ साने एक सुंदर फटका तर सजवलेला, मात्र झेलबाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय सैफुद्दीन. सैफुद्दीन. दुसरं षटक सुरू आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. नॉन स्ट्राईकला आदित्य. स्ट्राईकवर आहे सैफुद्दीन. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय जिमी. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. चला थोडी घाई करायची आहे. 10 मिनिटं संपलेली आहेत.
कृपया पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 20. आपण बघताय साहेब चषक 2026 साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त साहेब चषक 2026 सतीश सुदाम इनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे भव्य दिव्य जांभोरी मैदान. आणि या जांभोरी मैदानात क्रिकेटचा महासंग्राम आजचा दिवस पहिला. आणि या पहिल्या दिवसात सुंदर सुरुवात आपण बघितलीत. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय प्रनिल मोरे. प्रनिल मोरे खार या विभागातून 8 मिनिटांमध्ये आता 2 ओव्हर संपवायचे आहेत. याची नोंद घ्यायची आहे केजी बॉयज या संघाने. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. आता मात्र स्क्वेअर चेंडू सॉरी डॉट चेंडू आहे आणि मात्र 22 ची एक धाव नक्कीच मिळेल. आता मात्र सुरेख फटका खोलवर टप्प्याचा चेंडू होता खणून काढलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बॉल मात्र थांबवलाय. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीत मित्रांनो. सुंदर क्षेत्ररक्षण आणि प्रवीण यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. गोलंदाज प्रणिल आणि आणि क्षेत्ररक्षण प्रवीण यांचा कॉम्बिनेशन सुंदर बघायला मिळालं. बॉल होता यॉर्कर स्वरूपाचा मात्र खणून काढलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती मात्र 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. धन्यवाद डीजे. क्या बात है. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं यामध्ये सुंदर फटका. सॉरी ओहो हो उलटा फुलटा फटका. क्या बात है. पंचांचा इशारा वंडी. आणि आत्ताच नुकते आम्हाला मान्यवर लाभलेत त्यांचं मात्र इथे स्वागत केलं जात आहे. किरणदादा गावडे शाखा समन्वय शाखा क्रमांक 195चं किरणदादा गावडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे डीजी शाखा समन्वय सुदामदादा अडसूळ यांचं देखील येथे साहेब चषकात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात है. सुरेख फटका आपण बघितलात मात्र हा डॉट चेंडू कमबॅक म्हणता येईल प्रनिल मोरे यांच्याकडनं. त्याचप्रमाणे डीजी शाखा समन्वय राजूदादा अडसूळ यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. सॉरी थोडंच मॅचकडे लक्ष नाही आहे. मान्यवर आल्यात 2 षटका अखेरीस 3 षटका अखेरीस धावा झाल्यात 29. 2 गड्याच्या मोबदल्यात. मॅचकडे वळूया. अजून देखील 2 षटक बाकी आहेत. 4 मिनिटात
हे षटक संपवायचं आहे. नाहीतर पेनल्टी लावली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर आपण बघितलं पहिलं षटक धडाकेबाज ठरलेलं, मात्र दोनही नंतरच्या षटकात कमबॅक बघायला मिळाले. धावसंख्या झाली 29. 18 चेंडूमध्ये आता मात्र 29 धावांची कमाई झाली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकवर आहे परत एकदा आदित्य. हो हो हो, दांडी दांडी गुल, क्या बात है. बांदेकर नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. सौरभ. खरं तर चौथं षटक सुरू आहे. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. 3 मिनिटात 5 चेंडू संपवायचे आहेत. धावसंख्या मात्र आता स्थिरावली आहे. 29 धावा धाव फलकावर लगावल्यात. चौथं षटक. पहिला बॉल विकेट. दुसऱ्या बॉलवर मिस टाइम स्ट्रोक आहे. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ग्राउंडच्या सहाय्याने, मात्र 1 धाव घेऊन पूर्ण. चला LED वाले लगेच LED देखील स्टार्ट करायचे आहे. परत एकदा घुसून खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस झालाय आणि डॉट चेंडू. जिमी यांच्याकडनं मात्र कमबॅक बघायला मिळतंय. धावसंख्या मात्र त्यांनी रोखून ठेवली आहे फक्त 30 या आकड्यावर. त्यांना माहिती आहे आता फलंदाज प्रहार करणार आणि या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची आहे हे मात्र जिमी यांना माहिती आहे. म्हणूनच कर्णधारांनी त्यांच्यावर दिलेली ही जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडताना जिमी आपल्याला मैदानात दिसतोय. परत एक सुरेख गोलंदाज आणि मात्र सुरेख फटका. बॉल जातोय हवेत थेट सीमा रेषा पार. षटकार. दे 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 कुठला तरी. धन्यवाद ढिशे, क्या बात आहे. सैफुद्दीन आता मात्र रंगात आलाय. त्याला माहिती आहे चौथं षटक सुरू आहे. एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. ग्राउंडच्या सहाय्याने 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय. आणि सौरभ यांना माहिती आहे जवळजवळ 3 विकेट गेलेत आणि सौरभ यांचं मैदानात डटून राहणं किती महत्त्वाचं आहे ते त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना या विकेटचं महत्त्व कळलंय. मॅचमध्ये स्ट्राईकवर आहे सौरभ. गोलंदाजी मार्कवर जिमी. आता मात्र अपील केलेली मात्र पंचांनी फेटाळली आहे. 1 धाव. यानंतरचा होणारा सामना महाकाली वॉरियर्स विरुद्ध रायझिंग स्टार्स. या दोनही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस का बॉससाठी मंचावर यायचं आहे. रायझिंग स्टार आणि महाकाली वॉरियर्स. मी 3 पुकार देणार. 3 पुकारात जर आले नाहीयेत तर त्यांना मात्र पेनल्टी दिली जाणार आहे. याची दोनही संघाच्या कर्णधारांनी व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कारण आपल्याकडे आज मुबलक टाइम आहे मित्रांनो. वेळ कमी आहे आणि या कमी वेळात आज मात्र आपलं वरळीकरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आजच्या दिवसात तब्बल 16 संघांचे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत.
4 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 38 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 38 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस केले, बॉल जातोय थेट सरळ 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 बाहेर, वावराच्या बाहेर. अरे गंग्या खुश. हॅलो हॅलो. नाही नाही नाही, ये ना इथे वर ये ना, तू काय थांबले तिकडे. ठीक आहे. 5व्या षटकाची सुरुवात आपण बघितली. धडाकेबाज सौरभ यांच्या बॅट मधनं एक सुंदर असा दिलखुलास फटका, थेट वावराच्या बाहेर, षटकार. हो कमबॅक बघायला मिळतोय. आता मात्र टप्पा टाकला, कारण फुलटॉस चेंडू सौरभ अतिशय ताकददार हा फलंदाज, आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारला. मात्र कमबॅक बघायला मिळतोय धीरज यांच्या मार्फत. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत, धावा झाल्यात 44. डबल 4 ऑन द बोर्ड. त्यांना पडदा सोडायला सांग ना तिकडे. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, पडदा सोडून बसायचं आहे. जब्या त्यांना सांग सगळ्यांना. गणेश चव्हाण बालविकास मंडळाचे सीए. परत एकदा सुरेख चेंडू. आता मात्र आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले, कारण सौरभ यांनी पहिल्या बॉलवर षटकार जरूर मारला असला तरी मात्र 2 चेंडू डॉट खाल्ले आहेत, आणि तिसऱ्या षटकावर आत्मसमर्पण. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत मित्रांनो. आणि धन्यवाद डीजे. महाकाली वॉरियर्स, तुम्हाला तिसरा पुकार आहे. जर तुमचा कर्णधार आला नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टी ही नक्की दिली जाणार आहे. खरंच मित्रांनो थोडं सहकार्य करा, कारण आज दिवसभरात 16 संघ खेळवायचे आहेत. सुरेख फटका, क्या बात है. बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. सैफुद्दीन यांच्या बॅट मधनं मला वाटतं तिसरा षटकार. लांब लांब लांब, एवढ्या रखरखत्या उन्हात देखील सैफुद्दीन यांच्या बॅट मधनं सुंदर फटका बघायला मिळाला. एक शेवटचा चेंडू. अजून देखील सामना सुरू आहे. धावसंख्या झाली आहे 50 रन्स ऑन द बोर्ड, हाफ सेंचुरी. परत एक, क्या बात है. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. सैफुद्दीन यांच्या बॅट मधनं हा सलगचा 4था षटकार. चला टॉस कडे वळूया. महाकाली वॉरियर्स विरुद्ध रायझिंग 11. धन्यवाद डीजे. 1 मिनिट. शाखा समन्वय शाखा क्रमांक 195 चे किरणदादा गावडे यांना मी विनंती करतोय, टॉस का बॉस साठी मात्र पुढे यायचंय. आज आम्हाला लाभलेले मान्यवर किरणदादा गावडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. वेळात वेळ काढून आमच्या या क्रिकेटच्या महासंग्रामाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे माही 11 या संघाने प्रथम फलंदाजी करून तब्बल 57 धावांचं आव्हान मात्र केजी बॉयज या संघाला दिलंय. चला माही 11 यांना विनंती करतोय, त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय.
हॅलो, या ठिकाणी शाखा समन्वयक शाखा क्रमांक 195चे किरण गावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. मी चैतन्य यमूल यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. किरण गावडे. एक मिनिट डीजे. दोन्ही संघांना विनंती करतोय, व्हाईट टी शर्ट कंपल्सरी असणार आहे, याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच या ठिकाणी डीजी शाखा समन्वयक सन्मान्य श्री राजू अडसूळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मनोज काळे यांना विनंती करीन की त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. एक मिनिट. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, डगआउट खाली करायचं आहे, प्लेयर लोकांना बसायला जागा द्यायची आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. ऋतिक प्लीज प्लेयर लोकांना बसायला जागा दे. कृपया जरा ऑर्गनायझरचं ऐकायचं आहे सगळ्यांनी. जे हे डग बांधलेले आहे ते प्लेयर लोकांसाठी बांधलेले आहे. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. मी सगळ्यांना विनंती करतोय की प्लेयर लोकांना बसायला द्या तिकडे. बाकीच्यांनी बाहेर या प्लीज. ते प्लेयर लोकांसाठी बांधलेले आहे. प्लीज सगळ्यांनी बाहेर या. कृपया सहकार्य करा सगळ्यांनी. होल्डर दे ना त्यांना चेअर. प्लेयर लोक उभे राहत आहेत. आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत. पाहुण्यांचा आपण सत्कार करायचा असतो. पाहुणे आपल्या घरी देव म्हणून येतात. वरळीची संस्कृती आहे की आपण पाहुण्यांचा आदर करतो. कृपया विनंती आहे. अजूनही कोणी उठलेलं दिसत नाही तिथे. तू ऊपर हाँ आजा. तू तेरे को बैठने के लिए देते आजा. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. प्लीज सर्वांनी सहकार्य करायचं आहे. प्रेक्षक वर्ग तुम्ही देखील आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, मात्र आलेल्या खेळाडूंना देखील सन्मान करायचा आहे, कारण रखरखत्या उन्हात ते फिल्डिंग बॅटिंग करतायत आणि त्यांना देखील विसाव्याची गरज असते. याला कोण घेतो स्ट्राईकला? रोहन नाईक स्ट्राईकला. चला आता मात्र मॅच कडे वळूया. गंग्या पीछे बैठ. बॉलर कोण आहे? तू नाही खेळला. बॉलर प्रथमेश त्यांनी सांगितलं टोटल असे राऊंड करून 57 आहे ना. इथे ना टॉस इथे प्रथमेश मयेकर 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र केजी बॉयज या संघाकडनं सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. रोहन नाईक त्याचबरोबर हुसेन आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रथमेश. काळा चौकी विभागातील एक अष्टपैलू खेळाडू आज मात्र पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावर एक सुरेख फटका. बॉल जातोय सीमा पार चौकार. पहिल्या बॉलवर आल्या आल्या अभिषेक आमरेनी जसा प्रहार सुरू केलेला तसाच मात्र इथे रोहन नाईक यांनी सुरुवात केली आहे. आता मात्र सुरेख चेंडू कमबॅक बघायला मिळालाय आणि पंचांनी अपील देखील उचलून धरली आहे. फलंदाज होतोय बाद. कीपर अभिषेक आमरे यांचा उत्कृष्ट झेल आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या बॉलवर रोहन नाईक यांचा चौकार बघितला. दुसऱ्या बॉलवर माघारी पाठवलाय. सुरेख गोलंदाजी कमबॅक प्रथमेश यांच्याकडनं. डीजे
धन्यवाद डीजे. आपण बघितलात पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. मात्र मोहित शुक्ला फलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला आहे हुसेन. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश सज्ज. हा देखील सुरेख चेंडू होता, गॅप मध्ये खेळलाय, फिल्डर आलाय, एक धाव पूर्ण. मात्र दुसरीचा प्रयत्न माघारी पाठवलाय हुसेन यांनी. आणि हुसेन यांना माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण एक विकेट गमावली आहे, म्हणजेच एक सुवर्ण संधी गमावली आहे. आता बघूया हुसेन. आणि हुसेन देखील एक मोठा नाव असलेला फलंदाज आहे आणि या फलंदाजाकडे देखील मोठमोठे चौकार षटकार मारण्याची ताकद देखील आहे. बघूया काय होतंय हा सामना. प्रथमेश परत एकदा सज्ज, स्ट्राईकवर आहे हुसेन. आता मात्र सन्मान दिलाय चेंडूला, डॉट चेंडू. धावसंख्या मात्र 5 वर आहे. पहिल्या बॉलवर एक सुरेख फटका बघायला मिळाला, मात्र एक विकेट आणि परत एकदा डॉट चेंडू. आणि मित्रांनो, वरळीतील वहिला ISPL खेळणारा खेळाडू म्हणजेच अमय लाड हा देखील या संघात खेळतोय. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. परत एकदा सुरेख चेंडू, परत सन्मान दिलाय, डॉट चेंडू. पहिल्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील प्रथमेश याचं कौतुक करावं लागेल. फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत, 5 चेंडू 5 धावा. टार्गेट आहे 57चा, एक मोठा टार्गेट आहे मित्रांनो. पहिलं षटक जर सुरेखरित्या हाताळता आलं तरच मात्र मॅचवर विजय पकडता येते. मात्र पहिल्या षटकात दोन्ही बाजूनी ही मॅच झुकली आहे. मोठा फटका. आता मात्र हुसेन यांचा संयम सुटलाय आणि एक सुंदर फटका. बॉल जातोय थेट सीमारेषा पार, षटकार. एका षटकाखेरीस धावा झाल्यात 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा पहिल्या षटकात कमावल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. मात्र प्रथमेश यांनी आपलं षटक उत्कृष्ट हाताळलेलं, एक शेवटचा खराब चेंडू टाकून षटकार खाऊन बसलेत. आता मात्र वरळीचा चक्री, आणि चंदू सरांनी त्याला नाव दिलंय वरळीचा चक्री, अमय लाड गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. खरंच मित्रांनो, अभिमानाची गोष्ट आहे. ISPL सारख्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट हा खेळाडू खेळत असतो आणि आपल्या वरळीचं नाव करत असतो. आत्ताच नुकतीच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील खेळून आलाय. आज रात्री त्याची फ्लाईट आहे, गोव्याला देखील जाणार आहे. हो, पहिला चेंडू आणि झेलबाद. मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. वरळीचा चक्री, मुंबईचा चक्री, अमय लाड यांच्या खात्यात पहिल्या बॉलवर विकेट. धन्यवाद डीजे. या बाते पहिल्या बॉलवर अमय लाड यांचा फिरकीची जादू बघितली. त्याचबरोबर सौरभ यांचा उत्कृष्ट झेल देखील आपण बघितला. मित्रांनो, फक्त गोलंदाज चांगला असून चालत नाहीये, क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण देखील तितकंसं महत्त्व असतं आणि हे सौरभ यांनी दाखवून दिलंय. या बाते उत्कृष्ट झेल देखील त्यांनी घेतलाय. आता मात्र स्ट्राईकवर आलाय आतिश. गोलंदाजी मार्कवर अमय लाड सज्ज, स्ट्राईकवर आहे आतिश. आणि आतिश देखील आतिशबाजी करण्यात माहिर आहे मित्रांनो, म्हणूनच संधी दिली आहे आपल्या संघाने 2 डाऊनची. परत एक सुरेख चेंडू, वेल लेफ्ट केलेला, मात्र खराब यष्टीरक्षण. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे.
धाव संख्येत एकनी भर, धावा जाऊन पोचलेत त्या मात्र 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. परत एक सुरेख चेंडू. आता मात्र कलेक्शन सुंदर आहे. अभिषेक आमरे याच्या तालमीत शिकलेला हा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. आता मात्र फुलर लेन चेंडू. फलंदाज कव्हरच्या सुंदर फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत एक निभर, धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 13 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जाऊन पोहोचल्यात 13. 2 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र स्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. यानंतरचा होणारा सामना महाकाली वॉरियर्स विरुद्ध रायझिंग स्टार 11 या दोनही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. टॉस झालेला आहे. आता मात्र लेग साइडच्या दिशेने पुल केलाय. पुल होता पॉवरफुल. शॉर्ट पिच चेंडू. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. ये विशाल क्या हो गया अभी क्या करने का पानी मारेंगे तो ब्रश से निकालेंगे ना सब. निकले देना फिर क्या करेंगे. कल खिलाना है ना अपने को. धावबाद. खरं तर डॉट स्वरूपातला चेंडू होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र धाव बाद झालेत. हुसेन जात आहेत माघारी. 2 षटकाखेरीस धावा जाऊन पोहोचल्यात 20 या आकड्यावर. माही 11चा 12th मॅन जागेवर नाहीये. त्यामुळे त्यांना मात्र आता तिसरं षटक घेऊन आलेत प्रथमेश. आणि प्रथमेश मला वाटतं डिलाय रोड मध्ये राहणारा हा खेळाडू आज वर्ल्डीत देखील तितकाच फेमस आहे. अखंड मुंबईभर या खेळाडूची चर्चा असते. कवटी बॉल मध्ये या खेळाडूने खरोखर विक्रम केलेला. मी एका टुर्नामेंटला गेलेलो. यांनी 8 बॉल मध्ये तब्बल अर्धशतक केलेलं. त्यातले 2 नो चेंडू होते. हो लोअर फुल टॉस चेंडू. सुंदर अशी चोरटी धाव. कवचच्या दिशेने मारलेला जमिनी लगत हा फटका. तर प्रथमेश बघितल्यावर वाटतो छोटा पॅकेट, मात्र छोटा पॅकेट नसून बडा धमक आहे. सुरेख गोलंदाजी करतात. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र आज संघाने संधी दिली आहे गोलंदाजीची. पहिल्या बॉलवर 1 धाव दिली आहे. घुसून खेळण्याचा प्रयत्न मात्र बाहेरून खेळून काढलाय. डॉट चेंडू. आणि प्रवीण यांचा मात्र हा फटका फसलेला. बॉल आणि बॅटचं काही कनेक्शन बघायला मिळालं नाहीये. आता मात्र हवेत खेळलाय. सौरभ यांचा उत्कृष्ट झेल आणि प्रथमेश यांच्या खात्यात 1 विकेट. डीजे
मला वाटतं डीजे जेवायला गेले असू द्या. चला मॅचकडे वळूया. थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. आज तब्बल आपल्याला 14 मॅचेस खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर लगेच मैदानात दाखल व्हा. चला थोडं लवकर घाई करायचं बॅट्समन. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. प्रणिल मोरे, हँडिकॅप या इंडियाच्या संघातून हा खेळलेला खेळाडू आहे प्रणिल मोरे, आणि त्या संघाचा कर्णधार देखील आहे. आता नुकताच मॅच जिंकून आलाय प्रणिल मोरे. खरं तर त्याला बोलता ऐकता येत नाहीये, मात्र आपल्या इंडियाचा हँडिकॅप संघाचा कर्णधार आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. काही गोष्टी आपल्याला अपुऱ्या असतात, मात्र त्या अपुऱ्या गोष्टींना माघारी पाठवून आपल्या क्रिकेटच्या आवडीला जोपासून प्रणिल मोरे यांनी आपल्या भारतीय संघाचं नेतृत्व करतात. फुलटॉस चेंडू हा देखील सुंदर मारलाय. सौरभ यांची खराब क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव घेऊन पूर्ण आहे. धावसंख्येत एकनीभर धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या मात्र 22 या आकड्यावर. खरं तर प्रत्येक रन महत्वाचे मित्रांनो. 57 धावांचं एक मोठं लक्ष पार करायचं आहे, आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या आहेत 22. अजून देखील एक चेंडू बाकी आहे, आणि सरासरी बघताच प्रथमेश यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळवली आहे. आणि शेवटचा डॉट चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे. खरोखर प्रथमेश यांचं कौतुक करावं लागेल. 3 षटकाखेरीज धावा झाल्यात फक्त आणि फक्त 22. 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. घेऊन आलाय अमय लाड, मुंबईचा चक्री. स्ट्राइकवर आहे प्रणिल मोरे. पहिला चेंडू, सुंदर फटका, गॅप मध्ये खेळलाय कव्वसला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24 या आकड्यावर. सुरेख चेंडू. आता मात्र पंचांनी सन्मान दिलाय. बाईच्या स्वरूपातली 1 रन. परत एकदा सुरेख चेंडू, मात्र यष्टीरक्षक वारंवार गलती करतायत, आणि या चुका मात्र नंतरच्या मॅच मध्ये खूप महागात पडतील. डॉट होता, सॉरी, चुकीची दुरुस्ती.
सुरेख फटका, बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. खरं तर प्रनिल मोरे आज आपल्या 2 डॉट और 1 क्रिकेटची आवड 25 हो गया. जपण्यासाठी मैदानात दाखल झालाय. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. ती मात्र 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावर लगावल्यात. फटका सुरेख होता. परत एकदा त्याच दिशेने डिक्लेअर डॉट चेंडू. चौथ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. अम्मय लाड, नाम तो सुना होगा ना, वरळीचा चक्री. या बात आहे. परत एकदा डॉट चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे. एकदा अम्मय लाड साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट गोलंदाज, वरळीतील एकमेव खेळाडू जो ISPL सारखी मोठी टुर्नामेंट खेळतो. हे नाव काय? तुषार थांबा, थांबा. बॉलर नेम. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आले प्रसाद लाड. पहिल्या चेंडूवर झेलबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र झेलबाद. प्रसाद लाड यांना मात्र पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे. धन्यवाद डीजे. मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज जिमी नाठेकर. आणि गोलंदाजी उत्कृष्ट केलीच, मात्र आता फलंदाजी करण्याची गरज आहे. 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे 26. 26 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर माही 11 या संघात अजून एक मातब्बर गोलंदाज आहे, तुषार मेडेकर, आणि याला देखील संधी दिली जाणार आहे. सुरेख फटका, बॉल जातोय थेट सीमा पार. षटक अजून देखील मित्रांनो मॅच संपली नाहीये. 4 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. हा देखील बॉल जातोय बाहेर बाहेर आणि वावराच्या बाहेर. आता मात्र लेग साइडच्या दिशेने हल्ला केलाय. जमिनीलगत खेळलेला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावसंख्येत 1 नि भर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 38 या आकड्यावर. आता मात्र मॅचची औपचारिकता उरली आहे, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात त्या मात्र 38. हा देखील सुरेख फटका. क्या बात है. जिम्मी नाटेकर यांनी मात्र ही सुरुवात करण्यासाठी थोडा उशीर केला.
चला घाई करा थोडी. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाले 44. आणि त्रिफळाचीत यष्ट्या उद्ध्वस्त केल्या शेवटच्या चेंडूवर. मात्र जिमीचं देखील कौतुक करावं लागेल. पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर आकाश मेडेकर यांना मी विनंती करतोय, सैफुद्दीन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. धन्यवाद. एक मिनिट डीजे. सैफुद्दीन, तुला एक प्रश्न विचारायचा है. आज तुम इन मैदान में आए, कैसा लग रहा है खेल के? ये आयोजन के बारे में क्या बताओगे? अच्छा लग रहा है खेल के. लास्ट टाइम भी ये टूर्नामेंट फाइनल मारे थे हम लोग ने, और ये टूर्नामेंट एवरी ईयर, अभी ये साल क्या रमज़ान चालू है, तो लास्ट ईयर भी रमज़ान में था और फास्टिंग करके हम लोग खेल रहे थे और फाइनल मारे थे, और ये साल भी ट्राई करेंगे कि फाइनल मारेंगे. ऑल द बेस्ट. हा होता सैफुद्दीन, ज्यांनी लगातार 4 षटकार मारले आणि आपल्या संघाला एक विशिष्ट धावसंख्येवर नेऊन पोहोचवलाय. चला तर मग या नंतरच्या सामन्याकडे वळूया. या नंतरचा सामना आहे रायझिंग स्टार विरुद्ध महाकाली वॉरियर्स.